जय हिंद मित्रांनो. तर आज माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की माझं YouTubeचं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे. तर अर्ध्या ते 1 तासाआधीच मला जीमेल आला YouTube कडून की तुमचं YouTubeचं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे. तर मला एकच सांगायचं आहे की जे माझ्याशी YouTubeशी कनेक्ट झालेले आहेत, ज्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला, त्यांचे खूप मनापासून आभार. तसेच याआधीही मी अचूक माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे व यानंतरही अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्यामुळे सर्वांचे खरंच खूप खूप आभार, जे माझ्याशी या क्षेत्रामध्ये कनेक्ट झालेले आहे, ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, त्यांचे खरंच खूप मनापासून आभार. तर समोरही मी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे खरंच सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तर या व्हिडिओमध्ये आपण आता नक्की पाहणार आहे की ओबीसी कॅटेगरीचे मागच्या वर्षी 2024च्या भरतीमध्ये कुठं मेरिट कशी गेली होती, कुठं कमी गेली होती, कुठं जास्त गेली होती. तर ओबीसी मधील सर्वसाधारण असो, महिला असो, माजी सैनिक असो, प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो आणि पोलीस पाल्य असो, होमगार्ड असो, अशा सर्व सर्व बाबींचा आपण विचार करणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांची मेरिट कुठं कमी गेली होती, कुठं जास्त गेली होती. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण की असेच व्हिडिओ मी आता 8 तारीख नंतर तर आपण रेशो सुगट व्हिडिओ बनवणार आहे. पण असेच व्हिडिओ मी एससीचा असो, एनटीसीचा असो, इतर सर्व कॅटेगरीचा असाच व्हिडिओ मी बनवणार आहे की मागच्या वेळेस कुठं किती मेरिट लागली होती. या मागच्या वेळेसच्या मेरिटवरून आपल्याला यावेळेस टार्गेट किती ठेवू शकतो आपण. यावेळेस आपल्यासमोर टार्गेट किती आहे, आपल्याला किती टोटल करावे लागेल, तर हे आपल्याला समजून येईल या मेरिटवरून. कोणत्या जिल्ह्यात कुठं कमी लागली होती, कुठला पेपर कसा होता, कुठं होमगार्डची लिस्ट कमी गेली, कुठं महिलांची लिस्ट कमी गेली, कुठं जास्त हाय गेली, कुठं सर्वसाधारणची लिस्ट कुठं कशी गेली. तर अशा सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व इतर मित्रांना पण व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ओबीसी कॅटेगरी बद्दल आता आपण बोलत आहे. तर ओबीसी कॅटेगरीच्या पोलीस पाल्याचा जर आपण विचार केला तर पोलीस पाल्याचा आपण विचार करू आता. दोन दोन जिल्हे असे होते की जळगाव आणि जालना जिल्हा असे जिल्हे होते की त्यामध्ये तिथे जागा तर होत्या, पण त्या जागा खाली गेलेल्या आहेत. जळगाव मागच्या भरतीमध्ये 2024च्या भरतीबद्दल आपण बोलणार आहे की जळगाव आणि जालना पोलीस पाल्य, जळगाव आणि जालना जागा होत्या पण तिथं खाली गेल्या. तर अशा जिल्ह्यांकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि बाकीच्या 15-16 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर 2024च्या मेरिट लिस्टमध्ये 100च्या खाली लिस्ट लागलेली आहे ओबीसी कॅटेगरीचे पोलीस पाल्याची. 15 ते आता 2 जिल्ह्यांमध्ये तर जागा होत्या पण त्या डायरेक्ट खाली गेलेल्या आहेत. आणि ज्या 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये जागा होत्या तर त्या पण 100च्या खालीच आणि 100च्या आसपासच मेरिट गेलेली आहे. मीरा भाईंदरला तर 72 मार्कांवरच लिस्ट गेली होती. मीरा भाईंदरचा पेपर पण त्या मानाने टपच होता. तर मीरा भाईंदरला 72 मार्कांवरच लिस्ट गेली होती. परभणी. आपला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की आपल्याला आपलं टार्गेट समजायला पाहिजे. आपल्याला टोटल किती करायचे आहे यावेळेस या 2025च्या भरतीमध्ये. आपल्याला जर टिकायचं असल्यास, आपल्याला सिलेक्शन करायचं असल्यास यावेळेस टोटल किती करावी लागेल, तर त्याच्यानुसार या या याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की या संबंधित जिल्ह्यामध्ये आपल्याला किती टोटल करावे लागेल. तर मुंबई असो, पुणे असो, अशा टार्गेटच्या जिल्ह्यांमध्ये पण आपल्याला किती टोटल करावी लागेल सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये, तर हे आपल्याला समजून येईल. तर हाच उद्देश आहे. तर परभणीमध्ये 78 मार्कांचा मुलगा पण तिथं पोलीस पाल्याचा भरती झालेला आहे. कोल्हापूरमध्ये 86 मार्कांवर भरती झालेला आहे. फक्त पोलीस पाल्याचा 2 ठिकाणी म्हणजे जळगाव आणि जालन्याला जागा होत्या पण तिथं डायरेक्ट खाली गेलेलं आहे. आणि जे उरले 15 ते 16 जिल्हे आहेत तर तिथे डायरेक्ट लिस्ट 100च्या आसपास आणि 100च्या खाली लिस्ट येताना आपल्याला दिसत आहे. कोल्हापूरला 86 मार्कांवर मुलगा तिथं भरती झालेला आहे. असे भरपूर जिल्हे आहेत की छत्रपती संभाजीनगर असो, अकोला, वाशिम आणि असे भरपूर जिल्हे आहेत की 100च्या खाली तिथं लिस्ट येताना आपल्याला दिसत आहे. तर आणि सर्वात टपचा जर जिल्हा आपण विचार केला तर नांदेड आणि बुलढाण्यामध्ये सर्वात टप लिस्ट पोलीस पाल्याची ओबीसीची लिस्ट ही लागलेली आहे. पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 116 मार्कांवर हे टप लिस्ट आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर असो, बुलढाणा असो आणि नांदेड असो, हे जे 4 जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांमध्येच पोलीस पाल्याची लिस्ट ही टप लागलेली आहे, जे की 115-116च्या दरम्यान हे लिस्ट लागलेली आहे. तर पुढचं बघू आपण ओबीसी माजी सैनिकांच्या 5 ते 6 जिल्हे असे आहेत की जागा असून पण
आता प्रत्येक कॅटेगरीसाठीच सांगत आहे मी की ओबीसीच्या जागा ह्या भरपूर प्रमाणात अशा ओबीसी माजी सैनिक, ओबीसी माजी सैनिकांच्या 5-6 जिल्ह्यांमध्ये जिल्हे असे होते की तिथं जागा तर होत्या, पण तिथं उमेदवारच उपलब्ध झालेला नाही. तर साधारणतः अशा जागा कोणालाच भेटतात. तर आपल्याला माहितीच आहे की सर्वसाधारण उमेदवारांना माजी सैनिकच्या ह्या जागा भेटत असतात. तर मीरा भाईंदरला 4 जागा होत्या, माजी सैनिकच्या 4 जागा होत्या. डायरेक्ट तिथं खाली गेलेल्या आहेत. मुंबई रेल्वेला, मुंबई जीआरपीला 2 जागा खाली गेलेल्या आहेत. रत्नागिरी, पालघर अशा जिल्ह्यांना जागा होत्या, पण माजी सैनिकच उपलब्ध तिथं झालेला नाही ओबीसी कॅटेगरीचा. आणि सोबतच रत्नागिरी, पालघर अशा जिल्ह्यांना जागा माजी सैनिकच उपलब्ध झाला नाही. आणि बाकीचे जे उरले सुरले जे जिल्हे आहेत तिथे 100 मार्कांच्या आसपास, 100 मार्काच्या खाली लिस्ट आपल्याला येताना दिसत आहे. तर ओबीसी माजी सैनिकच्या जालना, परभणी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांत 80 पण क्रॉस झाला नाही. जालना, परभणी, सिंधुदुर्ग असे जिल्हे जे हे मोजके जिल्हे आहेत, तर तिथं 80 मार्क पण क्रॉस झालेले नाहीत माजी सैनिकांचा विचार केला तर. अकोला, बीड, कोल्हापूर, भंडारा असे कितीतरी जिल्हे सांगता येतील की तिथं 100 मार्कांच्या खालीच लिस्ट लागलेली आहेत. अकोला झालं, बीड झालं, कोल्हापूर झालं, भंडारा झालं. पण हायेस्ट लिस्टचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्हा पोलीसला सर्वात हायेस्ट लिस्ट, जे की 123 मार्कांवर ओबीसी कॅटेगरीची लिस्ट आपल्याला लागलेली आहे. त्यासोबतच पुणे जीआरपीला 118 मार्कांवर लिस्ट गेली होती. ठाणे शहरला 115 मार्कांवर, तर मुंबईची मिरिट ही 111 मार्कांवर, माजी सैनिकची मुंबई शहरची मिरिट ही 111 मार्कांवर गेली होती. अशा प्रकारे मिरिट ही कमी जास्त कुठं भरपूर 5 ते 6 जिल्हे तर असे होते की डायरेक्ट तिथं जागा खाली गेलेल्या आहेत, त्या सर्वसाधारणला मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे माजी सैनिकची लिस्ट लागलेली आहे. ओबीसी प्रकल्पग्रस्त बघू आपण आता. तर ओबीसी प्रकल्पग्रस्त जर विचार केला तर सर्वात टप मेरिट जे लागलं होतं ना, ते धुळे जिल्हा पोलीसचं लागलं होतं, जे की 133 मार्कांवर प्रकल्पग्रस्ताचं लिस्ट लागले होतं. 133. सांगलीचं मेरिट 132 मार्कांवर लागलं होतं. सांगलीला एक वेगळा विषय आपल्याला आढळून येतो की सांगली जिल्हा पोलीस आणि सांगली सर्वसाधारण आणि सांगली प्रकल्पग्रस्त. तर सांगली सर्वसाधारण 111 मार्कांवर लागली, तर सांगली प्रकल्पग्रस्त 132 मार्कांवर आपल्याला लागताना दिसत आहे. तर बीड, जळगाव, जालना अशा ठिकाणी 129 मार्कांवर मेरिट ही गेलाय. टप जेमतेम जर विचार केला तर प्रकल्पग्रस्त, ओबीसी प्रकल्पग्रस्तची मेरिट ही टपच लागताना आपल्याला मागच्या 2024च्या भरतीमध्ये दिसत आहे. तर हा ओबीसी कॅन्डिडेटने विचार करायला पाहिजे. तर मीरा भाईंदर, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यात 107 मार्कांवर मेरिट गेलं होतं. तर चंद्रपूरला 108 मार्कांवर मेरिट आलं होतं. ह्या तुलनेने हे मेरिट कमी जास्त असू शकते. तर समोर आता आपण बघूयात, एक मिनिट, आता समोर आपण होमगार्ड बघू. ओबीसी होमगार्डचं सर्वात टप मेरिट हे चंद्रपूरला 135 मार्कांवर लागलं होतं. ओबीसी होमगार्डचं जनरलचं, जे की तिथं चंद्रपूर जिल्हा पोलीसला ओबीसी जनरलचं सर्वसाधारणचं 130 मार्कांवरच मेरिट गेलं होतं, जे की चंद्रपूरला होमगार्डचं 135 मार्कांवर मेरिट गेलं होतं. भंडाऱ्याचा विचार केला तर भंडाऱ्याला 105 मार्क, मीरा भाईंदरला 107 मार्क, वाशिमला 108 मार्क, पुणे ग्रामीणला 111 मार्क, बीड व बुलढाणा यासारख्या जिल्ह्यामध्ये टप मेरिट लागले. 132 मार्कांवर मेरिट आपल्याला लागताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जीआरपीला 130 मार्कांवर मेरिट गेलं. जालना जिल्हा पोलीसचा विचार केला तर 130-129च्या दरम्यान हे मेरिट होतं ओबीसी होमगार्डचं. तुलनेने मेरिट होमगार्डचं हे टपच लागलेलं आहे. ओबीसी होमगार्ड असो, प्रकल्पग्रस्त तो फक्त माजी सैनिकला इथं तिथं सूट दिली, म्हणजे सूट बऱ्या प्रमाणात मेरिट कमी गेलं. इतर नाही तर ओबीसीचं मेरिट आपल्याला माहितीच आहे की टपच लागत असते. तर यावरून आपण समजू शकतो की आपल्याला टोटल यावेळेस किती करावे लागेल. ओबीसी महिला बघू आपण आता. मग ओबीसी महिलांचा जर विचार केला तर नाशिक शहर व धुळे हे जे 2 जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात टप ओबीसी महिलांचं मेरिट लागलं, जे की 127 मार्कांवर मेरिट इथं लागलेलं होतं. त्यामध्येच नाशिक ग्रामीण 89 वर लागलं होतं. 89 वर लागलं होतं. तर महाराष्ट्रातील मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्टचा जर आपण विचार केला तर 4 जिल्हे असे होते की ओबीसीचे महिलांचे 100 मार्कांच्या खाली लिस्ट ही लागलेली आहे. 5-6 जिल्हे असे होते की 120 पण क्रॉस झाले नाही तिथं. तर अशा बऱ्याच प्रमाणात ओबीसी महिलांना, कॅटेगरी कोणती असो महिलांसाठी, तर सेफ आकडा हा 120 पर्यंत जर आपली टोटल गेली तर 100% आपलं सिलेक्शन हे होतच असते, कोणतीही कॅटेगरी असो. मग ते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 5-6 जिल्हे असे होते की 120 क्रॉस पण झालेले नाही त्या जिल्ह्यांमध्ये. मुंबई, जळगाव, सिंधुदुर्ग, ठाणे, बीड, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर आणि बुलढाणा असे हे जे जिल्हे आहेत ते 120 क्रॉस पण झालेले नाहीत. तसेच
यवतमाळ, वाशिम, वर्धा, नाशिक ग्रामीण यांचं मेरिट 100 मार्कांच्या खाली लागलेलं आहे महिलांचं. तर अशा प्रकारे आपल्याला यावरून फक्त व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता, की यावेळेस आपल्याला टार्गेट काय ठेवावं लागेल? यावेळेस आपलं टार्गेट काय असायला पाहिजे? यावेळेस आपण किती टोटल करायला पाहिजे, की आपण या भरतीमध्ये टिकून राहू? तर हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता. ओबीसी कॅटेगरीबद्दल हा पूर्णचा पूर्ण व्हिडिओ होता. असाच आपण एससीचा असो, एसटीचा असो, एनटीसीचा असो, ईडब्ल्यूएसचा असो, सर्वच्या सर्व कॅटेगरींचा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामुळेच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. इतर जे मित्र आहेत ओबीसी कॅटेगरीचे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.